आणखी एक महत्त्वाची लढत आपल्या समोर सुरू होते. बीसीसी बोरिवली विरुद्ध स्वराज 11 डोहळे. डोळे संघाकडून आतिश गोडविंदेनं काय झुंजार खेळ साकारला होता कोशिंबीच्या स्पर्धेमध्ये. अफलातून कामगिरी केली होती. टाय सामन्यामध्ये ते पराभूत झाले होते. महेश विशे वाफाळे बी संघाचे संघनायक, आपल्याला देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील आमच्या मंचावर यायचं आहे. महेश विशे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आमच्या मंचावर यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं भोईरगाव चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस. आजचा पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. मागचा सामना हा द्वितीय फेरीचा होता. यानंतरचे सामने देखील द्वितीय फेरीचे सामने आपल्या समोर असतील. बीसीसी बोरिवली संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शाहिद खान आणि अहमश बलेरे ही सलामीची जोडी, दोन अनुभवी फलंदाज. शाहिद देखील चांगला खेळला होता मागच्या स्पर्धेमध्ये कोशिंबीमध्ये. आतिश पहिला बॉल घेऊन, हो दुरून बॅट फिरवली होती. बॉल स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतर धावेच्या सौजन्याने अकाउंट ओपन होत आहे बीसीसी बोरिवली संघाचं. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. शाहिद देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आणि बघा त्याचं उत्तम उदाहरण, फुल टॉस बॉल, लॅप स्वीप केलाय, फेकलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. स्वर्गीय विक्की स्मृती स्टँडला सलामी देणारा हा षटकार शाहिदच्या बॅटमधून. आणि बऱ्याचदा आपण बघितलेला आहे शाहिद हा फटका अगदी लिलिया खेळत आलेला आहे. जेव्हा जेव्हा एस्टनच्या रोखानं त्याला फुलटॉस बॉल मिळालेला आहे, बरोबर तो दिशा दाखवत असतो. टायमिंग त्याचं अफलातून. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. चांगलं बॅटल असणार आहे. दोन्ही संघांकडे चांगले चांगले खेळाडू आहेत. आणि जसा कॅप्टननं उल्लेख केला होता टॉसच्या दरम्यान माजिदनं, की कुठेतरी गोलंदाजी सुमार दर्जाची राहिली आहे, त्यामुळेच बीसीसी बोरिवली संघ जास्त चांगली कामगिरी करताना दिसलेला नाही आहे. आज गोलंदाजीमध्ये देखील कदाचित काही बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात. गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये बदल होऊ शकतो, परंतु त्या अगोदर प्रथम बॅटिंग त्यांनी निवडलेली आहे आणि फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. फलंदाजांनी जर एक चांगली धावसंख्या फलकावर लावली तर मात्र निश्चितच प्रेशरमध्ये ते आणू शकतात प्रतिस्पर्धी संघाला. सुरुवात तर चांगली केली आहे शाहिदनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, मिस टाइम फटका. फिल्डर थोडासा दूर होता. एक धाव येथे मिळेल. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली होती. एक चांगला बॉल, कमजोर बॉलवर षटकार प्राप्त केला शाहिदनं आणि त्यानंतर सिंगल घेतली आणि आता स्ट्राईक असेल अहमश बलेरेकडे. झंझावाती खेळा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज आहे. खरं तर सलामीची जोडी जी आपण या हंगामामध्ये पाहत आलेलो आहोत, शाहिद आणि जरार, मागच्या काही वर्षांमध्ये ते दोघे सलामीला खेळत आहेत. आज अहमश सलामीला आलेला आहे. थोडी रणनीती बदलण्यात आली आहे बीसीसी बोरिवली संघाकडून. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस ड्राईव्ह केला, हवेत आहे. ओ व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच ॲट एक्स्ट्रा कव्हर. स्वतःला झोकून दिलंय तन्मयनं. अफलातून कॅच. फलंदाज बाद अहमश बलेरे. टॉस बॉल होता, थोडीशी जागा बनवली, इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, हवेत राहिला बॉल आणि पाहू शकाल स्वतः खाली पडलेला आहे फिल्डर तन्मय. लो कॅच होता, चेंडू मात्र त्यांनी सोडलेला नाही आणि अहमशला माघारी परतावं लागलंय. मोठा झटका. नवीन बॅटर आणखी एक अनुभवी फलंदाज पापा सुसे मैदानामध्ये. धावसंख्या 1 बाद 8. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर असेल. सरस्वती खालिंग विरुद्ध श्री मीनाक्षी कांदळी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये सरस्वती खालिंग संघानं वाहोली संघाला पराभूत केलं होतं आणि कांदळी संघानं कोशिंबी संघाला पराभवाची धूळ चारली होती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लवली डिलिव्हरी.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न होता पापा सोसेचा. खरं तर पापाचा स्ट्रॉंग झोन आहे, समोर तो चांगले फटके सातत्याने खेळत आलेला आहे, परंतु पहिल्याच बॉलवर बीट झालाय. यावेळेला हवेत आहे बॉल, फिल्डर बॉल खाली, शॉर्ट फाईन लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघतोय. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. सामन्यामध्ये तो दिसलाय, पण आज मिडल ऑर्डरमध्ये आणि अंडर प्रेशर असेल, कारण दोन फलंदाज लवकर बाद झालेत. शाहिदनं षटकार ठोकून चांगली सुरुवात केली, परंतु तो नॉन स्ट्रायकर एंडला गेल्यानंतर दोन फलंदाज पाठोपाठ बाद झालेले आहेत. चांगलं कमबॅक करतोय आतिश. आणखी एक बॉल हवेत आहे, हा देखील फटका फसलाय कव्हर पॉइंटला, चूक होणार नाही. आणखी एक जबरदस्त कॅच, वन मोर विकेट गोज डाऊन. बाजों द्वारा एक ही ओवर में 3 करारे झटके, खाता नहीं खोल पाए जरार मुल्ला भी. नंबर 5 पर बल्लेबाजी के लिए पहुंच रहे हैं योगी पाटिल मेरे साथ भोजन अवकाश के बाद ज्वाइन करते हुए. योगी, ये उम्मीद बिल्कुल भी नहीं थी, बात रही है 3 खिलाड़ी और तीनों भी बड़े बैटर आउट हुए हैं. हो निश्चितपणे. आणि शाहिद भी करे तो क्या करे. त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेशन गेली आणि तदनंतर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवर मात्र आपल्या संघाची त्यांनी दुर्दशा पाहिली. कारण जे 3 फलंदाज बाद झाले तिघांना खातं सुद्धा उघडता आलं नाहीये. वेलकम आतिश मागे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इनसाइड आउट खेलने के चक्कर में जरार मुल्ला आउट हुए. गति नहीं थी ज़्यादा उस गेंद में, गति में परिवर्तन किया गया था. गेंदबाजी बहुत ही चतुराई के साथ की आतिश ने और एक सफल ओवर की समाप्ति हो चुकी है. अब नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए तन्मय. स्ट्राइक शाहिद खान के पास, स्विंग एंड मिस. हो निश्चितपणे. आणि आतिश मागे यांचा आपण जर उल्लेख केला तर मात्र जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावचे ते खंबीर समर्थक आहेत. नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे असतात, खास करून नाईट फॉर्मॅटमध्ये. सुरुवात चांगली केली गोलंदाजाचा आपण विचार केला तर तन्मयनं निर्धाव चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल त्या ठिकाणी शाहिद खानला मात्र बीट केलाय. थोडीशी नाजूक परिस्थिती आज येतात, इथून मात्र आपल्याला बीसीसी बोरिवली संघाची पाहायला मिळते. लाजवाब गेंदबाजी, उंगलियां फेर रहे, ऑफ कटर, टप्पा पड़ने के बाद बायत के बैटर के लिए बाहर की तरफ निकलती हुई गेंद. ये देखिए कमाल की गेंदबाजी. इतना आसान नहीं है. तन्मय एक युवा गेंदबाज है, सामने मंजे हुए शाहिद खान है, लेकिन शाहिद को बांधे रखा है पहली 2 गेंदों पर. म्हणजे एक चांगली उपलब्धी आपण म्हणू शकतो. आणि गोलंदाजाला आता मात्र पळण्याला तन्मयला आय थिंक जरूर या ठिकाणी काहीतरी शिकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहू शकेल उचली घेणारा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे क्षेत्रक्षेत तैनात आहेत. आणि आतापर्यंत जो निर्णय या सलमाननं मात्र स्वीकारला होता गोलंदाजी करण्याचा अजय, तो मात्र आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो स्वराज 11 डोळे संघासाठी. कारण गोलंदाजाने तो मात्र कुठेतरी विश्वास सार्थ ठरवण्याचा मात्र इथे प्रयत्न केलाय. जी हाँ, डोले टीम ने टॉस जीता था. थोड़ा सा करेक्शन, पहले फील्डिंग करने का निर्णय, लेकिन टॉस इतना भी इम्पोर्टेंट तो नहीं था. कहीं ना कहीं दोपहर का मैच है, उसको देखते हुए कंडीशंस तो बिल्कुल एक जैसी रहने वाली है दोनों टीमों के लिए. यहाँ पर आप किस अंदाज में खेलते हो, क्या रणनीति आपने बनाई है, वो बहुत इम्पोर्टेंट है, और रणनीति के अनुसार आपका खेल जाता है या नहीं. स्विच इट करने का प्रयास बाबू नाचन द्वारा, हल्की सी अपील, अंपायर की सहमति नहीं, लेकिन एक और बढ़िया गेंद. हो निश्चितपणे पाहू शकेल या षटकातील येणारा हा तिसरा डॉट बॉल सध्या आपण पाहत आहोत. परंतु कॅप्टन माजीने सांगितले की कुठेतरी आमची गोलंदाजी वीक आहे,
परंतु आज कुठेतरी फलंदाजी वीक दहा फलक्यावरती सध्या आपण पाहतोय. कारण 3 महत्वपूर्ण फलंदाज स्वस्तात बाद झाले. हो, लो फुटा चेंडू सरळ आणि लॉफ करता प्रयत्न लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचला आणि चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्याकडे पाहतोय. सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 10 धावा दहा फलक्यावरती पाहतोय. वेलकम निलेशजी भोईर, चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्याकडे सुद्धा मात्र आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं करूया आपण दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. देखिए शुरुआत ज़रूर ख़राब है बीसीसी की, लेकिन पलटवार हो सकता है और शायद देखिए यदि अंत तक खेलते हैं तो ज़रूर यहाँ से भी एक अच्छा टोटल बनाया जा सकता है. आज सुबह हमने प्रतीक को देखा था, प्रतीक विषय को 9 गेंदों पर 6 पर बैटिंग कर रहे थे, लगातार 6 डॉट गेंदें भी खेली थी, लेकिन उसी मैच में अर्धशतकीय पारी खेली उन्होंने. एक और खूबसूरत गेंद ड्राइव करने की कोशिश की थी, लेकिन बिल्कुल बल्लेबाज के सामने से गेंद को घुमाया है. ज़बरदस्त ऑफ कटर्स का जो इस्तेमाल किया गया बायात के बैटर के विरुद्ध, वो काबिल तारीफ. बेहतरीन गेंदबाजी. सिर्फ 2 रन खर्च किए तन्मय ने. दौर की समाप्ति, स्कोर मात्र 10 रन, 3 विकेटों के नुकसान पर बीसीसी. जबरदस्त. आतिशने जरूर 3 विकेट प्राप्त केल्या आणि या तन्मयचा विकेटचं कॉलम जरूर खाली राहिले, परंतु वा टिचून मारा, भेदक मारा, तिखेट मारा पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा तिथे करतीत खानच्या अगेन्स्ट ला जबाब चेंडूची हाताळणी. आतापर्यंत 12 चेंडूचा केल्या, पण पहिला फक्त 10 धावा इथे जोडल्या गेल्या. आणि तसं जर आपण जर पाहिले तर अजय, दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि जर इथून 30-35 जरी धाबा जोडल्या गेल्या तर मात्र एक चांगला फाईट बॅक होऊ शकेल. आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र पाहू शकेल गोलंदाज प्रत्येकचा आता वापर केला जातोय. अर्थात निवृत्ती मगर सर नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात आणि त्यांच्याच मुलाच्या नावानं हा संघ आपण पाहतोय, स्वराज निवृत्ती मगर. आणि फार जुनं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर. आणि जेव्हापासून अजय या संघाची बांधणी केली गेली तेव्हापासून आतिश गोडविंदे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. जी हाँ, और हमेशा किक फैक्टर भी रहे हैं. आज इस मैच में कमाल की शुरुआत दिलाई है उन्होंने. पहले ओवर में 3 विकेट्स निकाले. प्रतीक की पहली गेंद तान दिया है आसमान में, लेकिन केवल ऊंची गई है, ज़्यादा दूर नहीं जा पाई. फील्डर कैच करने का प्रयास कर रहे थे, लेकिन मौका नहीं था, बहुत दूर थे फील्डर. 2 रन से यहाँ पर मिलेंगे बाबू नाचन को. बाबू नाचन भी एक अच्छे स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं, लेकिन अब जो दबाव बना है उसको किस तरह से सोकेंगे ये दिखने वाली बात है. दबाव को हैंडल करना एक वो भी कला होती है योगी, ये इतना आसान नहीं होता है. हो, निश्चितपणे. परंतु तुम्हाला या ठिकाणी प्रेशर आता रिलीज करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की धावा या संत गतीने येत आहेत, धावाचा वेग तुम्हाला जर वाढवत असेल तर मात्र कुठेतरी मोठ्या बॅकअपने खेळावं लागेल. आणि पाहतो फटका आलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाबूच्या बॅटमधून निघणारा हा बीसीसी बोरली संघासाठी पहिला सिक्सर. और ये सही रणनीति है. काउंटर को पता है कि विकेट पर खाली टिकने से कुछ होने वाला नहीं है. बड़े प्रहार करेंगे, चौके छक्के लगाएंगे तो गेंदबाज पर दबाव बन सकता है. ऑफ स्टंप के बाहर रखी हुई गेंद थी, स्लॉग हिट किया. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल और मिड विकेट बाउंड्री को क्लियर करते हुए एक लंबा छक्का बाबू नाचन के बल्ले से. 8 रन इस ओवर में, तो इस ओवर को निश्चित रूप से बड़ा बनाया जा सकता है. स्कोर 18 रन, 3 विकेटों के नुकसान पर. व्हाइट का इशारा करते हुए अंपायर. थोड़ा सा दबाव आप गेंदबाज पर ट्रांसफर होता हुआ. धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धाबा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. धाबात आता वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. ओ, अजून एक फटकाला जबाब आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे आई वाजेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. आयोजन समितीच्या वतीनं 200 आणि परेश भुईर शेट यांच्याकडून 300 रुपये या ठिकाणी पकडलेले आहे. या मालामाल. कमाल के शॉट्स खेलते हुए ऑफ स्टंप के काफी बाहर रख रहे हैं, लेकिन वहां से गेंदों को उठाकर खेल रहे हैं. अच्छी पोजीशन में आ रहे हैं क्योंकि पहले ही ऑफ स्टंप के बाहर शफल कर रहे हैं और गेंद पर पूरी तरह से निगाह है बाबू नाचन की. ये दूसरा छक्का बाबू नाचन के बल्ले से. काफी प्रोडक्टिव ओवर अभी तक. 15 रन आ चुके हैं, अभी भी 3 गेंदें प्रति के ओवर में शेष है. स्कोर 25 रन, 3 विकेटों के नुकसान पर. पलटवार बीसीसी द्वारा, पलटवार बाबू नाचन द्वारा. वार पलटवार तो देखने को मिलेंगे ही इस मैच में. तेज डाली हुई गेंद थी, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए. ये दूसरी वाइड गेंद. बाबूना आय थिंक कुठेतरी आता या ठिकाणी जबाबदारी जे घेतलेली आहे आणि त्या जबाबदारी तो खेळ साकारतो. आणि यस, बीसीसी बोरिवली संघाला मात्र त्याच्याकडून
अपेक्षा होती. बैक टू बैक छक्के दागे उन्होंने. ओहो, ये तो शॉट बना लिया है. वाह भाई वाह, ये सबसे बेहतरीन अभी तक का एक और छक्का, लगातार तीसरा सिक्सर. बाबू नाचन ऑन फायर. जबरदस्त फलंदाजी. एक क्षण असं वाटलं होतं की बीसीसी बोर्ली आपण म्हणू शकतो की ज्याप्रमाणे बाबूने खेळ साकारला अजय, आता बीसीसी बोर्ली सगळं फ्रंट फुटला आलाय. आणि हा फाटका पहा, चेंडूमध्ये खराबी नव्हती परंतु फाटका बनवला आणि लागोपाठ 3 चेंडूवरती 3 सिक्सर बाबूच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. गजब का स्ट्रोक था ये, लॉन्ग वे शफल करते हुए बिहाइंड स्क्वायर लॉन्ग लेग के क्षेत्र में. एक बार फिर से देखिए खूबसूरत टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट पर. डीप भी खेल रहे हैं क्रीज में और अंत तक गेंद को देख रहे हैं, सिर को स्थिर रख रहे हैं, इसीलिए सही संपर्क भी बना रहे हैं. शानदार बल्लेबाजी करते हुए अंडर प्रेशर बाबू नाचन. स्कोर 32 रनों पर पहुंच चुका है. तीसरा ओवर इस समय प्रगति पर. वहां पर अब फील्डिंग में बदलाव. एक क्लोज इन फील्डर सिली पॉइंट तैनात किया गया है, फाइन लेग सर्कल के अंदर है. परंतु मित्र बने की आतिश आणि तन्मयन जी मेहनत केली त्या मेहनतीवरती कुठेतरी आता प्रत्येक पाणी पेटतोय असंच मात्र म्हणावं लागेल. हो, अजून एक फटका हवेत खेळलाय परंतु हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु गॅपमध्ये चाललाय. 2 धाबा एक्झॅक्टली जरूर पूर्ण केल्या जातील कारण संधी होती दोघांकडे. आणि आज पाहू शकाल या ठिकाणी वन मॅन आर्मीचा रोल सध्या अदा करतोय या बाबू नाचन. मात्र 7 गेंदे खेली है उन्होंने, 8 गेंदे और 25 पर बल्लेबाजी करते हुए. बल्कि 23 पर 7 गेंदों में 3 छक्के जड़ चुके हैं. और अच्छी गेंद वहां पर सिली पॉइंट को निशाना बनाया बल्लेबाज ने. लेकिन थोड़ा ऊंचा थ्रो आया. 1 शॉट का इशारा करते हुए अंपायर. मेहनत तो बहुत की थी बल्लेबाजों ने, लेकिन बाबू नाचन वो पहला रन शॉट भागे थे. मुख्य अंपायर शकील कुट्टी का 1 शॉट का इशारा. 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही अब जाकर ये महंगा ओवर समाप्त होता हुआ प्रतीक का. चल आपण आयवाज जेल ज्या प्रेक्षकाने पकडल्या त्यांना आपण कॅश प्राइज देऊया. चला या आपण पुढे या. 25 रन खर्च किए गए पिछले ओवर में. स्कोर हुआ है 35 रन, 35, 3 विकेटों के नुकसान पर. चला भानुदास भोईरेच्या शुभ हस्ते आपण ही कॅश प्राइज देत आहोत. एका जेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 2 मिनट आपको रुकना है. कहाँ से बिलोंग करते हो? बॉडी मिला ये कहाँ खर्च करेंगे? देखते हैं अभी पार्टी वार्टी करेंगे. मतलब जैसा मौसम बनेगा वैसा खर्च करने की कोशिश करेंगे. हाँ, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. क्या बढ़िया लग रहा है. पैसे मिलेंगे तो अच्छा लगेगा. क्या बात है. कैसा मिलेगा? पैसा मिलेगा तो अच्छा ही लगेगा योगी. पैसा है तो सब कुछ है अजय इस दुनिया में. पैसा सब कुछ तो नहीं है लेकिन बहुत कुछ जरूर है. 35 for 3. अच्छा इसलिए भी लग रहा होगा क्योंकि टीम भी अच्छा खेल रही है अभी. हो निश्चितपणे. परंतु पहिल्या 2 षटकाचा खेळ जर अजय पण पाहिला तर कुठेतरी डोले संघाच्या बाजूने मात्र आपण पाहिला. परंतु प्रत्येकचा स्पेल तब्बल 25 धाबा त्याने खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये आता कैफचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. आणि शाहिद खान आता मात्र या ठिकाणी पाहू शकलो अजय ज्याने पहिल्या चेंडूवरती सिक्सर लगावला होता त्याच्यात 3 डॉट बॉल तो खेळलाय. परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र या ठिकाणी चांगले स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न करेल का की बाबूला आता तो स्ट्रायकिंगला घेऊन येणार. आता हा सुद्धा प्रेशर निर्माण होतोय कारण एकात एंड ना पाहिलं तर बाबू चांगली बॅटिंग करतोय. जी ये सोचने वाली बात है और देखने वाली बात है कि शाहिद क्या करते हैं पहली गेंद पर. हालांकि शाहिद ने सिक्सर के साथ शुरुआत की थी, उसके बाद थोड़ी धीमी रही है उनकी पारी क्योंकि विकेटें एक छोर से लगातार गिरती जा रही थी. लेकिन अब स्थिति अच्छी है टीम की. 35 रन बने. कैफ आए हैं गेंदबाजी के लिए जिन्होंने क्वार्टर फाइनल मुकाबले में कोशिम्बी के टूर्नामेंट में बहुत अच्छी गेंदबाजी की थी. आखिरी ओवर में एक किफ़ायती ओवर किया था. फुलर लेंथ तो अच्छी है लेकिन लाइन पर कंट्रोल नहीं है. वाइट के साथ शुरुआत. चांगला चेंडू सध्या आपण पाहत आहोत परंतु या ठिकाणी उजव्या स्टिकच्या मात्र चेंडू बाहेर निघून गेला. वाईटने सुरुवात करतोय गोलंदाज कैफ. वापसी करावी लागेल स्वराज 11 डोले संघाला. ज्या धाबा प्रत्येकने खर्च केला त्या धाबा आता रिकव्हर इथे मात्र करावा लागतील कैफला. फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. शतरंज चाला चेंडू खाली. ओ ओ माय गॉड. तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला आणि फलंदाज शाहिद खान
डगआउटच्या दिशेने आता वाटचाल करतोय. नीतीश ने शाहिद का प्रयास यही था कि एक बड़ा हिट जड़ा जाए. सिंगल के बारे में बिल्कुल भी सोच नहीं थी उनकी, लेकिन मिस टाइम कर बैठे. काफ़ी देर गेंद हवा में रही थी. कैच वैसे तो था आसान, लेकिन थोड़ा मुश्किल बनाया. आखिरकार कैच लपका गया है और शाहिद के पारी पर पूर्ण विराम लगता हुआ 8 रन बनाए शाहिद खान ने. बीसीसी का स्कोर 36, 4 विकेटों के नुकसान. आहद आए हैं बल्लेबाजी के लिए. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघाला विनंती असेल की आपण संघनायक पाठवायचे आहेत. सरस्वती स्पोर्ट कालिक विपक्ष स्पोर्ट कानले याची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या चालू सामन्यातील विजेता संघ श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या विरोधात खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शाहिद आउट हुए हैं, लेकिन बाबू नाचन वो शायद वहां पर स्लिप हो गए मेरे ख्याल से. अच्छा, थोड़े से इंजर्ड हुए जरूर है और बहुत उम्दा पारी खेली उन्होंने. इस समय 24 पर 8 गेंदों का सामना किया है. 300 का स्ट्राइक रेट. टीम की हालत काफी खस्ता थी जब बल्लेबाजी के लिए आए थे बाबू नाचन. 5 गेंदें अभी भी बची हुई है इस पारी में. ये देखिए, गेंद हवा में थी, उन्होंने रन कंप्लीट कर लिया था, लेकिन वो रन कंप्लीट करते वक्त फिसल गए थे. जबरदस्त टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट के राजा. आहत के पास स्ट्राइक. कैफ लेफ्ट आर्म राउंड द विकेट. और पटकी हुई गेंद अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर अपील को खारिज करते हुए. आणि स्लॉक षटकाचा आपण जर विचार करता मात्र बाबू नाचन नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. आणि मात्र मित्र म्हणे की हा खूप मोठा या ठिकाणी चर्चा की है बाबू नाचन ने अपने पार्टनर से. क्या लगता है योगी, क्या उन्होंने कहा होगा कि आप केवल सिंगल निकालिएगा? तो बाबू को ही मालूम होगी. लेकिन आपण इथून एक अंदाज बांधू शकतो की हाच आता मात्र कुठेतरी कानमंत्र बाबून आहातला दिला असावा की तू सिंगल धाव कंप्लीट कर आणि मला तू स्ट्रायकिंगला घेऊन ये. परंतु त्या प्रयत्नामध्ये आता मात्र या ठिकाणी आहात आता मात्र इथे सिंगल धाव जोडेल की केप इथं मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारेल. हो, फटका हवेत केलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी सेफ लँडिंग सुद्धा होणार. हो, प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. आता पंचाचा इशाराची मात्र आपण या ठिकाणी प्रतीक्षा करतो की आणि हा आता तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे की मैदानाच्या आतमध्ये चेंडू लँडिंग झालाय की जी सीमारेषा आहे त्याच्या पलीकडे आता चेंडू लँडिंग झाला हे आता मात्र पाहावं लागेल. परंतु फटका लाजवाब आहतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. और तन्मय को देखिए योगी, पहले हमें लगा कि शायद वहां पर फील्डर पहुंच ही नहीं पाएंगे, वो तो आगे निकल गए, थोड़ा ओवर रन कर गए, नहीं तो ये कैच बन सकता था. ये देखिए थोड़ा सा आगे निकल गए और क्या गेंद बाउंड्री लाइन के उस रोप के अंदर गिरी है या फिर बाहर, ये देखने वाली बात है. गौर से देखा जा रहा है. और बाउंड्री लाइन के पार जाकर गिरी है. मैक्सिमम 6 रन मिलेंगे. जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका मात्र पाहायला मिळाला. आणि आता अजय जो आपण अंदाज बांधला होता तो मात्र चुकीचा ठरला आहे. आहातनं असं वाटलं की सिंगलला तो मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करे परंतु त्याच्या बॅटमधून सिक्सर गेला. आणि आहेतनं सांगितलं की माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते मोठे फटके मी आज खेळणार माझ्या टीमसाठी. जे हम तो केवल चर्चा कर सकते हैं, अनुमान लगा सकते हैं. शायद बाबू ने यह भी कहा होगा कि आपके पाले में रहेगी कि तो मार दीजिएगा. इस बार बाहर निकाला है और विकेट कीपर के हाथों से छिटकी है गेंद. सिंगल कंप्लीट और वाइड भी है. 2 रन्स अतिरिक्त के सौजन्य से
बेशकीमती रन है, स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। अभी भी 3 गेंदे शेष है। आणि विचार करण्यासाठी आता मात्र गोष्ट झालेली आहे ती म्हणजे स्वराज डोले संघासाठी, कारण 2 षटकामध्ये सामना होता कुठे आणि आता मात्र इथे हा सामना आला कुठे. चांगल्या आता मात्र या ठिकाणी धावसंख्येकडे आता मात्र बीसीसी बोरिवली संघाने वाटचाल केलेली आहे. हो थोडंसं लवकर फटका केल्याचा प्रयत्न बाबूने केला, थोडंसं परिवर्तन केलंय लेगबायच्या स्वरूपात. अजून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. अच्छे प्रॉस्पेक्ट नजर आ रहे हैं कैफ। एक तो उनके पास अतिरिक्त गति भी है। ये देखिए, ये इस बार उन्होंने उंगलियां फेरी थी, बैट्समैन उसको पहचान नहीं पाए, लेकिन ज़रूर कभी कभी थोड़ा वो दिशाहीन भी हो जाते हैं, कुछ लूज गेंदें हो जाती है। सीखेंगे, जैसे जैसे खेलेंगे। इस बार ओवर पिच लॉफ्ट किया है लॉन्ग ऑफ की दिशा में, मौका नहीं फील्डर के पास, गेंद पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर। 4 रन। निश्चितपणे आपण पाहतो की कुठेतरी सांघिक खेळ आपण म्हणू शकतो, कारण बीसीसी संघ आता मात्र फक्त शाहिद खान, ऐमश, पापा, जरार यांच्यावरती आता अवलंबून राहिला नाही, कारण ते जसे मात्र इथे लवकरात लवकर बाद झाले त्याच्यानंतर बाबू नाचीर आणि आहातमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आणि हेच अपेक्षित असतो प्रत्येक टीमला. परंतु इथे पाहू शकाल बॉलर पास ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न, स्वतः चेंडू मात्र गोलंदाज कैफने मात्र तिथे स्टॉप केला आणि या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज आहात रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आणि डाव फलकावरकडे आपण लक्ष वेधलं तर 49 धाबा पहिल्या इनिंगमध्ये बीसीसी बोरिवली संघाने उभारल्या. 50 धाबाचं लक्ष असेल स्वराज 11 डोले संघासमोर. तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. सरस्वती स्पोर्ट कालिंग विपक्ष श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली. चला, दोन्ही संगणकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. अच्छे या स्पर्धेचे अन्नदाते हर्षल भोईर यांना विनंती करतोय आपण यावं. आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कैलासवासी आदेश चिंतामण भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा आमचं हे टॉस बॉक्स आहे. तुम्ही पाहत आहात भोईरगाव चषक 2025. हर्षल, आपला हार्दिक स्वागत आहे. भोईरगाव चषक 2025 आणि जय महाराज असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. द्वितीय फेरीचा सामना आहे. 3-3 षटकांची लढत राहील. कांदिवली संघाच्या कॅप्टनकडून मात्र कॉल त्यांच्या विरोधात गेलाय. जय महाराष्ट्र मित्र मंडळ आलेलं आहे. थँक्यू सो मच हर्षल. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. असेल शतरक्षण पहिल्या मॅचमध्ये जी टीम होती तीच असणार आहे की एखादा बदल पाहायला मिळेल? बदल ना आहे तीच टीम आहे. फॉर्मॅट थोडासा चेंज झालेला आहे, कारण पहिल्या फेरीतील सामने 4-4 ओव्हरचे होते, आता 3-3 षटकांची लढत आहे. त्याच्यामुळे काही वेगळी रणनीती आखली जाणार आहे. एकतर समोरचा संघ देखील थोडा वेगळा आहे. 30+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू असेल आमचा. थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. विराज, प्रथम बॅटिंग मिळालेली आहे. मला वाटतं कंडिशन चांगल्या आहेत, तिकडे धावा देखील चांगल्या होत आहेत. काय वाटतंय तुमचे बॅटर कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतात? 35 रनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. टीममध्ये काही चेंजेस नाही, 30 टीप. आणि कशी वाटली ही स्पर्धा? पहिला सामना तुम्ही जिंकलेला देखील आहे, कसा अनुभव आला? चांगला आहे. ट्रॉफी चांगली आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. टॉस सरस्वती खालिंग संघाने जिंकला आहे. प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ अर्थात श्री मीनाक्षी कांदळीला. जाऊयात आपण चालू सामन्याच्या दिशेनं पुन्हा एकदा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूयात. इट्स ओव्हर टू योगी पाटील. धन्यवाद अजय गरज सर. सरा सलामाची जोडी लगेच पाठवायची आहे. स्वराज 11 डोले संघाला विनंती असेल. लक्ष खूप मोठं आहे. 50 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी या स्वराज 11 डोले संघाला करायचा आहे. आणि सुरुवात कशी असेल हे पाहणं योग्य राहणार आहे. नुकतीच आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली. सरस्वती स्पोर्ट खालिंग विपक्ष श्री मीनाक्षी कांदली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खालिंग संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे.
एका बाजूला आपण पाहू शकाल यतीश शिलार आणि दुसऱ्या बाजूला राहुल चेंदे असा बॅटल तुम्ही पाहणार आहात. परंतु या सामन्यामध्ये जिंकेल कोण? BCC बोरिवली की स्वराज डोले. आणि आय थिंक मागील 2-3 जर स्पर्धा जर पाहिल्या तर राहुल शेख इंजरीच्या मुळे त्या स्पर्धा तो खेळू शकला नाही. परंतु या स्पर्धेमध्ये त्याचं येणं म्हणजे मित्र म्हणे की एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आता मात्र इथून आपण BCC संघाची म्हणू शकतोय. लंच ब्रेक नंतर पुन्हा राहुलजी चंदे यांचं शुभागमन. आणि खरं मित्र म्हणेन की राहुल चंदे यांचं सुद्धा मी कौतुक या अनुषंगाने करेन की मागील अजय आपण 2 वर्ष पाठीमागे गेलो तर PTCचा क्रिकेट पूर्णपणे थांबला होता, स्थिर होता. आणि तिथून मात्र कुठेतरी राहुलजी चेंदे असतील, अमर भोईर असतील आणि एक छोटासा मार्ग काढला आणि त्याच्यानंतर पुन्हा PTCमध्ये आपल्याला चांगल्या स्पर्धा पाहायला आपल्याला आणि त्यामध्ये मोलाचं योगदान राहुलजी चेंदे यांचं आपण पाहत आहोत. आणि जरूर त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देईन की आता पूर्वीसारखं क्रिकेट आता मात्र आपल्याला PTCमध्ये पाहायला मिळतोय. जी हाँ, महत्वपूर्ण भूमिका उनकी रही है, इसमें कोई संदेह नहीं है. और आपने जिक्र किया राहिल का, वापसी कर रहे हैं लेकिन देखना है गेंदबाजी कर पाएंगे या नहीं. टीम में शामिल ज़रूर है. शॉर्ट थर्ड मैन की दिशा में शायद उनको तैनात किया जा रहा है. गली की दिशा में. जी हाँ, बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन पर इस समय उनको तैनात किया गया है. और पहला ओवर लेकर गेंदबाज पापा सू से तैयार होते हुए. अनुभव का भंडार है. टारगेट अच्छा सेट किया गया है. एग्जैक्ट 50 रनों की चुनौती है. सलमान और साहिल की जोड़ी क्रीज पर. सलमान के पास स्ट्राइक. पारी की पहली गेंद लेकर पापा. और पहली गेंद पर स्वीप लगाने का प्रयास. अपील जरूर. गेंदबाज देखिए फॉलो थ्रू में नीचे गिर गए थे. जैसे एलन डोनाल्ड को देखते थे हम, साउथ अफ्रीका के तेज गेंदबाज, बड़े ही खतरनाक गेंदबाज थे. कई बार उनके साथ ये होता था. यहाँ पर शायद गेंद जो है ऑफ स्टंप को थोड़ी सी मिस कर रही थी. आणि पापा सुसाय सुद्धा आपण पाहतो की अजय किमान 4 ते 5 वर्षानंतर मात्र पुन्हा मात्र कमबॅक करतायत. आणि पौष्कल या ठिकाणी शुभागमन होत असताना जेव्हा जेव्हा भोईर गावामध्ये एखादा कार्यक्रम असतो तेव्हा तेव्हा मात्र आपल्याला त्या कार्यक्रमासाठी नेहमीच मोलाचं योगदान मिळत असतो. आणि भोईर गावावरती ज्यांचं अतूट प्रेम आहे असे आमचे सर्वांचे लाडके माजी सरपंच निलेशजी देसले यांचं शुभागमन. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि फलंदाजाने त्यांचं स्वागत केलं आहे या चांगल्या चौकारानं. वेलकम बाउंड्री. ये दिशा इन गेंद लेग स्टंप के बाहर भटक गए थे गेंदबाज पापा सू से. और उसका पूरा फायदा उठाते हुए फाइन लेग भी सर्कल के अंदर है. उस फील्डर को तो बीट करना था, उसमें कामयाब रहे बल्लेबाज सलमान. चौके के साथ अकाउंट ओपन होता हुआ. आणि आपण भिवंडी ओपन क्रिकेटचा अजय जर विचार केला तर मात्र पापा सुसे आणि बंटी स्पोर्ट कुक्सी बोर्डी संघासाठी सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि आज स्पेशली निलेश देशले त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. जहाँ सिटी क्रिकेट में तो काफ़ी बड़ा नाम रहा है पापा सू से. कदमों का इस्तेमाल करते हुए स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में. ऊंचाई है, दूरी नहीं. फील्डर गेंद के नीचे. ओहो, बाबू कैच नहीं कर पाए गेंद को और 2 रन कंप्लीट. आणि आपण जर पाहिलं BCC बोर्डी संघात त्यामध्ये सर्वात बेस्ट फिल्डर म्हणून बाबूकडे आपण पाहतो. आणि त्याच्याकडून ही चूक घडली गेली की चूक होती की घोड चूक होती. येणारा वेळ आणि येणारा क्षण मात्र सांगून जाणार BCC बोर्डी संघाला. देखिए बहुत देर गेंद हवा में थी, बहुत समय था फील्डर के पास, लेकिन फिर भी थोड़े से दूर ही रह गए. शरीर से दूर कैच लपकने का प्रयास और आखिरकार कैच हाथों से छिटकता हुआ जीवनदान मिला है सलमान को. ओह, फील्डर को क्लियर किया है. 4 रन मिलेंगे. सलमान पीछे की दिशा में बहुत अच्छा में काफी स्ट्रांग है. आणि या झेल ड्रॉप झाल्यानंतर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी आता जखमेवरती मीठ चोलण्याचं कार्य सलमान शेख करते. पूर्णपणे ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. आणि पहा स्वीपचा अंदाज वेकेंड एरिया तिथे मात्र त्यांनी निवडली. क्षेत्र खाली कुठल्याही क्षेत्रक्षेत्र तिकडे नव्हतं. आणि 4 धावा मात्र आपल्या टीमसाठी वसूल केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करतोय. 4 चेंडू त्याने फेस केले. 2 चौकाराच्या साईड 10 धावसंख्येवरती तो खेळतोय. देखिए डोले टीम के दृष्टिकोण से हम देखें तो ये टॉप ऑफ दी जो बल्लेबाज खेल रहे हैं, इनके बल्ले से रन्स आना बहुत ज़रूरी. पीछे आती हुई ऊपरी क्रम के बल्लेबाज रन्स बनाते नहीं है.
और आतिश के ऊपर बहुत बड़ा दारोमदार आ जाता है, ज़्यादा दबाव में आते हैं बल्लेबाजी के लिए। और कई बार ऐसा हुआ है कि उन्होंने प्रयास तो ला नहीं पाई, कोशिम्बी में भी वही हुआ। तो इसीलिए ऊपरी क्रम के बल्लेबाज रन्स बनाएंगे तो फिर आतिश के ऊपर से दबाव हट सकता है। म्हणजे तुम्हाला पाया पडणे मजबूत करणं गरजेचे आहे, त्यावेळी तुम्ही त्या पाया पडणीवरती उंच इमारत बांधू शकता. आपण काल सुद्धा हा एक उल्लेख केला होता, पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. चिरबाब आशिरा संघाचा आपण इथे उल्लेख केला की अनिकेत शुभम सलामीला येत असतात. ते पाऊंडर चांगला मात्र रचतात आणि त्याच्यानंतर मात्र स्लॉग ओव्हरमध्ये माटी महेंद्र असेल, उज्ज्वल असेल, हिरामन असेल, मग ते मोठे फटके खेळतायत. अशा प्रमाणे तुमची सुरुवात होणं गरजेची आहे अजय. जी हाँ, और अच्छी शुरुआत अभी तक सलमान द्वारा भी। ये बढ़िया गेंद है और आउट। पगबाधा लेग बिफोर विकेट, पापा के खाते में सफलता। स्टँडच्या मधोमध पकडलाय पावशेला. पुन्हा मात्र ऑन साईडला या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न होता सलमान शेखचा, परंतु तो प्रयत्न तिथे असफल राहिलाय. रिप्लेमध्ये आपण पुन्हा पाहूया. या फ्लिक करने की कोशिश की थी उन्होंने, पहले थोड़ा ऑफ स्टंप के बाहर निकले, लेकिन फिर वो देखिए उनका जो फ्रंट फुट है वो बिल्कुल स्टंप्स के सामने है। फुल एंड स्ट्रेट गेंद थी, पापा को भी पता था, अनुभवी खिलाड़ी है। यदि यहाँ पर बल्लेबाज चूक जाएंगे तो फिर विकेट मिलने की संभावनाएं हैं। और बिल्कुल स्टंप्स के सामने पाया गया है। सही फैसला अंपायर का। 2 चौके लगाए जरूर सलमान ने, 10 रन बनाकर पेविलियन की राह पर 11 पर लगा है ये पहला झटका स्वराज 11 डोले टीम को। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती नितेश आलाय. नितेश एक युवा खेळाडू आहे, परंतु त्याला मात्र बढवती दिलेली आहे. आणि वन डाऊन पोझिशनला हा क्रमांक असा की ज्याप्रमाणे आपल्या सामन्याची सिच्युएशन असते त्या अनुसार तुम्हाला खेळ करावा लागतो, परंतु त्या अनुषंगाने आज नितेश इथे मात्र खेळ साकारणार का. आतिश थोडा थांबलाय. जरूर आतिशला माहिती की जर हा सामना क्लोज गेला तर मात्र या ठिकाणी मी एक क्लोज शेवटच्या क्षणामध्ये जाऊन मात्र जरूर त्या ठिकाणी एन्काउंटर करू शकतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र एक वेगळी रणनीती सध्या आपण या सामन्यामध्ये स्वराज 11 डोले संघाची पाहतोय. एक अलग चाल चली गई है, नितेश वन डाउन आए हैं। एक और अच्छी गेंद, इस बार फ्लिक करने में कामयाब रहे बल्लेबाज। डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, थोड़ा हेजिटेशन, 2 रन लेना चाहते हैं। शायद यहाँ पर भी बल्लेबाज खतरे में पड़ सकते थे। आखिरकार 2 रन्स कंप्लीट, खाता खुलता हुआ नितेश का, और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर 13 रन पर, तो ये ठीक ठाक शुरुआत है। आवश्यक रन रेट के अनुसार बल्लेबाजी हुई है। पहले ओवर में 12.5 का कहीं ना कहीं रिक्वायर्ड रन रेट पारी की शुरुआत से, तो 13 रन पहले ओवर में आए हैं। अब 37 रन चाहिए, 3 ओवर का खेल बचा हुआ है। चला, बीसीसी बोरिवली संघ लगेच तुम्हाला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या. साहिलनं मात्र तिथे कॉलिंग केली होती दुसऱ्या अशा धावेसाठी, आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. चला, फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका. मीटिंग यासाठी होती की आता मात्र दुसरा षटक कोणत्या गोलंदाजाकडे सोपवायचा, आणि अखेर राहिल शेखच्या हातामध्ये जो सोपवलेला आहे. जरूर मागील आपण काही 3 ते 4 स्पर्धाचा विचार केला तर मात्र जरूर त्यांनी त्या स्पर्धा मिस केल्या इंजरीच्या मुळे, परंतु आता पुन्हा या स्पर्धेमध्ये तो खेळण्यासाठी उतरला आहे. परंतु तो इफेक्टिव्ह राहणार का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. देखिए, एक तो वो तेज़ गेंदबाज है, और तेज़ बॉलर्स के लिए वापसी करना इतना आसान कभी भी रहा नहीं है। लेकिन बेहतरीन खिलाड़ी है, मैजिक ऑफ पड़गा राहिल। काफ़ी उम्मीदें अक्सर उनसे रही है, कई मैचेस जिताने में उनकी बड़ी भूमिका रही है बीसीसी बोरीवली टीम के लिए। काफ़ी दिनों के बाद फिर से क्रिकेट के मैदान पर नज़र आ रहे हैं। समय का ख्याल रखें प्लीज़ बीसीसी के कैप्टन। स्ट्राइक साहिल के पास, पहले ओवर में कोई गेंद खेलने का मौका नहीं मिला, नॉन स्ट्राइकर से इन पर ही रहे पूरे ओवर में। 18 गेंदें और 37 रन, ये है समीकरण इस मैच में। बहुत ही रोचक और दिलचस्प क्रिकेट बीसीसी बोरीवली बनाम स्वराज 11 डोले। बीसीसी के कैप्टन, आपको ध्यान में रखना है कि पहले 3 ओवर्स 15 मिनट में कंप्लीट करने। ओह, स्विच हिट किया ज़रूर, लेकिन सीधे फील्डर के पास। डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई राहिल के ओवर की। आणि राहुलने आता मात्र रनअप सुद्धा मात्र पाहतो की या ठिकाणी अजय कमी केलाय. शॉर्ट रनअपच्या साईडने मात्र त्यांनी पहिला चेंडू हाताळला, आणि असं वाटतं की अजय पहिल्या चेंडूमध्ये हवं तसा वेग सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही, पण तो टप्पा योग्य होता.
आता बुंद्यात टाकलाय, फटका हवेत केलाय, उंची जास्त, शाहिद खान चेंडू खाली, झेल ड्रॉप, मौका भी दिया और चौका भी दिया। अच्छा मौका क्रिएट किया गया था और इस तरह की कैचेस आपको लपकने पड़ेंगे यदि मैच को जीतना है तो। जरूर आगे पिच कराया था, इनवाइट किया था बड़े स्ट्रोक के लिए बल्लेबाज को। राहिल मुझे लगता है अभी भी पूरे फिट नहीं है, लेकिन वो मैदान में उतरे हैं, इसलिए छोटे बॉलिंग लाइनअप के साथ गेंदबाजी कर रहे हैं। शायद पहुंचे थे गेंद की तरफ, हाथों में गिरी भी थी, लेकिन कैच नहीं कर पाए। और ना सिर्फ कैच ड्रॉप हुआ है बल्कि बाउंड्री भी खर्च की गई है। 4 मूल्यवान रन्स, स्कोर बढ़ता हुआ डोले टीम का 17 रन 1 विकेट के नुकसान पर। 50 रनों का पीछा करती हुई स्वराज 11 डोले स्विच हिट किया है, शॉर्ट थर्ड मैन को बीट किया और गेंद तेज गति से थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 निर्णय अजय बीसीसी बोर्डी संघाने घेतला, या राहिलला चेंडू सोपवण्याचा तो निर्णय कुठपर्यंत योग्य आहे, कारण पहा पूर्णपणे तो रिदमवरती पाहायला मिळत नाहीये। चेंडूची आपण जर पाहिलं लाईन थोडीशी चुकीची आपण पाहतोय, टप्पा योग्य नाही आणि आतापर्यंत त्याच्या विरोधात 2 चौकार पाहिले आपण। नहीं, मेरे ख्याल से इस बार लाइन और लेंथ उतनी खराब नहीं थी, लेकिन वो गति कहीं ना कहीं मिसिंग है, जिसके लिए राहिल जाने जाते हैं, तेज तर्रार बॉलिंग करने के लिए जाने जाते हैं, लेकिन पूरी तरह से वो फिट नहीं है, इंजरी से वापस आ रहे हैं, उस वजह से बॉलिंग रनअप भी काफ़ी उनका छोटा है और ज़्यादा तेज़ करने की कोशिश नहीं हो रही है, और उसका फ़ायदा इस दफ़ा बल्लेबाज ने उठाया है। बैक टू बैक बाउंड्रीज साहिल के बल्ले से, लेकिन वो जो कहते हैं ना कि मरता क्या ना करता, क्योंकि बहुत से गेंदबाजों को आजमा के देख लिया कैप्टन ने, इससे पहले गेंदबाजी उतनी अच्छी रही नहीं है और आखिरकार राहिल को लाया गया है। ये थोड़ी तेज डाली है, टॉपेज है, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, माजिद, ओहो एक और कैच ड्रॉप। क्या कर रहे हैं फील्डर्स। अब राहिल करे तो क्या करे अजय, कारण आय थिंक विकेट टेकर तो चेंडू हाताला जाईल, 2 झेल जरूर उडाले, दोन्ही झेल मात्र ते ड्रॉप झाले आणि पाहू शकाल या ठिकाणी भोईरगावचे ज्येष्ठ समाजसेवक अर्णव बियर बार आणि रेस्टॉरंटचे खरे मालक फिर से मौका बना है और इस बार कोई गलती नहीं, आखिरकार फरहान ने कैच लपक लिया और विकेट का पतन। तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी दयानंद भोईर आणि भगीरथजी भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया। आज पाहू शकाल भोईर गावातील भरपूर मंडळी आपल्यामध्ये आज उपस्थित याची पाहायला मिळाली, सर्वांचं सहर्ष स्वागत जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईर गावच्या वतीनं। आणि 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला, आय थिंक दुसरा षटक प्रगतीपथावरती सुरू आहे, विकेटचं पतन झालं या ठिकाणी। पाहू शकाल फलंदाज साहिल शेख मात्र बादून माघारी परतला आणि संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 23 धाबा। समीकरण 13 गेंदे और 27 रन। रोमांचक स्थिति में मैच और अब बल्लेबाजी के लिए पहुंचे हैं आतिश घोड़विंदे, रन मशीन ऑफ डोले। रोचकता है इस मैच में, संघर्ष नजर आ रहा है गेंद और बल्ले के बीच में, वो जद्दोजहद, वो घमासान हमें देखने को मिल रहा है जिसकी हम अक्सर उम्मीद करते हैं। दोनों भी बड़ी टीमें आपस में टकरा रही है। खेल को थोड़ा स्पीड अप करें प्लीज। राहिल ने कई मौके निर्माण किए और अच्छी गेंद, हल्के हाथों से टर्न करना चाहते थे, सही तरह से खेल नहीं पाए। आतिश डॉट बॉल है और इसके साथ ही राहिल का सफल ओवर समाप्त हुआ, तो अच्छी वापसी राहिल के लिए पड़गा टेनिस क्रिकेट में। 2 ओवर के पश्चात रन संख्या 23, 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर में 27 रन चाहिए स्वराज 11 को। आणि या सामन्याचं पाहू शकाल या स्पर्धेचं यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत असताना शिवसेने उपतालुका प्रमुख आदरणीय रघुनाथजी पाटील आणि यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, बीसीसी बोरली सगळे कारण भरपूर वेळ खर्च होतो या ठिकाणी। माधुजी भोईर आपलं सहर्ष स्वागत करतोय आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। गेंदबाजी में परिवर्तन, सिन्नान के हाथ में गेंद। सिन्नान भी बड़े ही महत्वपूर्ण गेंदबाज है, ये एक ऐसे गेंदबाज है योगी जो गुच्छों में विकेट्स निकालते हैं। कई बार ये देखने को मिला है, कई बार उन्होंने
किफ़ायती गेंदबाजी की है और बड़ा ही अलग सा उनका बॉलिंग एक्शन भी है, थोड़ा अनयूजुअल है, अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हैं। हो निश्चितपणे तुमच्याकडे अजय वेग किती आहे त्याला महत्त्व नाही, तुमच्याकडे टप्पा असो किती चांगला आहे त्याला फार महत्त्व असतो. मग लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल. हो पाहू शकाल हवेत करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. उमरान मलिक 150च्या अधिक वेगाने तो चेंडू मात्र डिलिव्हर करतोय, तरी सुद्धा मात्र त्याला भारतीय संघामध्ये स्थान नाही. आपकी बात से मैं सहमत हूँ, केवल तेज़ गति से गेंदबाजी करने से कुछ नहीं होता है, नियंत्रण अच्छा होना चाहिए, लेकिन सिन्नान ने कई बार दिखाया है किए है और अब सिचुएशन ऐसी है जहां पर सटीक यॉर्कर डालने वाले गेंदबाज की ज़रूरत है आपको। सिन्नान में वो क्षमता है। सामने बड़ी चुनौती, 11 गेंदों में 26 रन चाहिए। रोमांचक मैच, फुल टॉस, स्विंग कर दिया है, ये तगड़ा प्रहार आतिश के बल्ले से मैक्सिमम। यॉर्कर शायद वो डालना चाहते थे लेकिन ठिकाने पर गिरी नहीं। आतिश को एक तरह से ये तोहफा मिला था, जूसी फुल टॉस, जोरदार प्रहार डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन हासिल करते हुए 30 पर पहुंचा दिया है टोटल। छक्के से अपना खाता खोलते हुए आतिश गोडविंदे। अब समीकरण बदलता हुआ 10 गेंदों में 20। लेंथ को लेकर आप बिल्कुल भी गलती नहीं कर सकते हो आतिश गोडविंदे जैसे बल्लेबाज के विरुद्ध। एक तो बहुत ही जबरदस्त फॉर्म में है, लगभग 100 के करीब रन्स बनाए थे उन्होंने अमी कोशिम्बिकर ट्रॉफी में, 97 रन्स बनाए थे मेरे ख्याल से वहां पर, हर मैच में उनका बल्ला बोला था। सिन्नानं सुरुवात चांगल्या चेंडूने केली, परंतु त्याच्यानंतर पाहू शकाल घोडविंदेचा पहिला बॉम्ब ब्लास्ट आपण पहिल्या ठिकाणी या सिक्सरच्या माध्यमातून त्याने आपल्या डाबाला सुरुवात केली. हो त्याच्यानंतर कट केला, जबरदस्त या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देतोय आतिश गोडविंदे आणि इकडे 4 धाबांसाठी चौकार. पहले ताकत दिखाई और इस दफा नजाकत, केवल गेंदबाज के गति का इस्तेमाल, लेट कट किया है। उनको पता था कि वहां पर पीछे बाउंड्री पर कोई प्रोटेक्शन नहीं है, बिहाइंड पॉइंट, थर्ड मैन सर्कल के अंदर, बैकवर्ड पॉइंट सर्कल के अंदर, दोनों के बीच में जो गैप था वो बहुत ही खूबसूरती के साथ ढूंढा है उन्होंने। लाजवाब बल्लेबाजी करते हुए आतिश गोडविंदे। आणि मला या सीझनमधील अजय अमित आतिशची इनिंग मला पाहायला आवडली, कारण एका षटकामध्ये 29 ची गरज असताना वैयक्तिक 28 धाबा जोडल्यात आणि टाय ब्रेकरमध्ये तो सामना मात्र ढोले संघाने गमावला. हारे थे लेकिन दर्शकों के दिल जीते थे आतिश ने अपनी बल्लेबाजी की बदौलत, और काफ़ी फैंस है उनके, बहुत बड़ी फैन फॉलोइंग है। आतिश जब खेलने के लिए मैदान में आते हैं तो दर्शकों की संख्या भी बढ़ जाती है। इस बार ऊंचा उठा दिया है, यहां पर मौका बन सकता है। अब्दुल गेंद के नीचे और लपक लिया है कैच। इस मैच में बहुत ही बड़ा ट्विस्ट, आतिश आउट। अभी ये कॅच पकडा की मॅच पकडाय, येणारा वेळ आता मात्र सांगून जाणार, कारण या सामन्यातील गोल्डन विकेट्स देव मासा गलाला अडकलाय बीसीसी संघाच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. आतिश गोडविंदे बॅक टू द डगआउट. सिर आसमान में चला गया आतिश का, ऊपर की तरफ, और ये गेंद भी ज्यादा ऊपर चली गई, और क्या बेहतरीन कैच। एक घुटने पर अपने शरीर का संतुलन बनाते हुए अब्दुल, बहुत ही मुश्किल अवसर था, स्कायर था, लेकिन शानदार कैच। जितनी भी तारीफ की जाए अब्दुल की उतनी कम। लॉफ्ट किया था, मिड विकेट को क्लियर करना चाहते थे, हालांकि ये गेंद बिल्कुल उनके पाले में आ गई थी, आगे पिच कराया था लेकिन मिस टाइम कर बैठे, और बहुत ही जबरदस्त कैच, क्रूशल सिचुएशन में ये कैच लपका गया है। समीकरण 8 गेंदे शेष है, 16 रन चाहिए। जबरदस्त मैच अजूनही आपण जर अजय पाहिले तर बरोबरीची आपण पाहत आहोत. नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे, परंतु व बीसीसी बोर्ली संघाला आपण जर विचार केला तर एका ठिकाणी प्लस पॉईंट असं की गोडविंदे आता मात्र बाद झालाय. ही एक मात्र त्यांची जमेची बाजू आपण म्हणू शकतो. नवीन फलंदाज नित्यच्या सुट्टीत आता प्रेम आलाय, आता प्रेम गोलंदाजावरती प्रेम दाखवणार की या ठिकाणी त्याला आता मात्र गोलंदाज सिन्नान शांत ठेवणार. चला स्पीडअप करा प्लीज. यानंतर दोन्ही संघ जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण रेडी राहा. श्री मीनाक्षी कांदले आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग यानंतर होणारा सामना, आणि चालू सामन्यात जो संघ जिंकेल तो श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या विरोधात खेळणार आहे. बायत के बल्लेबाज है प्रेम। बहुत ही ट्रिकी सिचुएशन दोनों भी टीमों के लिए, दबाव दोनों टीमों के ऊपर है, और देखना है कि दबाव में कौन सी टीम बिखरती है और कौन सी निखरती है। जड़ में रखी हुई गेंद, ये अच्छी गेंदबाजी, खदेड़ कर निकालना पड़ा है, सिंगल यहां पर। अब 7 गेंदों में 15 रन चाहिए।
म्हणजे हा चेंडू फार निर्णायक राहिला आता मात्र कुठेतरी डोले संघाच्या दृष्टिकोन आपण जर बोललो तर कारण या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका केलावा लागेल आणि जर मोठा फटका जर आला तर पुन्हा मात्र या ठिकाणी वापसी डोले संघाची होऊ शकते आणि जर इथे मोठा फटका जर आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजावरती पुन्हा प्रेशर मात्र इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु शिन्नांचं कौतुक करावं लागेल. पहा 2 फटके त्याच्या अगेन्स्ट मोठे पाहिले परंतु तो खचून गेला नाहीये. जी ताकद त्याच्याकडे होती त्या ताकदीने पुन्हा त्याने मात्र कमबॅक केलाय आणि आतीची विकेट त्याने प्राप्त करून दिली. हो लो फुटा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अखेर डॉट चेंडूनं मात्र सांगता पाहायला मिळाली. म्हणजे शेवटच्या 6 मध्ये आता विजयासाठी स्वराज 11 डोले संघाला 15 धाब्यांची आवश्यकता. 6 गेंदे 15 रन. 2 बड़े शॉट्स लगे जरूर सिन्नान के ओवर में लेकिन मूल्यवान विकेट प्राप्त किया आतिश गोडविंदे का और फील्डर का अच्छा योगदान था अब्दुल का जिस वजह से वो विकेट प्राप्त करने में कामयाब रही है बीसीसी बोरीवली टीम. अब 6 गेंदों में 15 रन चाहिए स्वराज 11 डोले टीम को. फील्ड तुरंत सजाना है बीसीसी के कैप्टन. 3 बल्लेबाज आउट हुए तीनों ने 10-10 रन बनाए. ये 10 का आंकड़ा थोड़ा सा अनलकी रहा है कहीं ना कहीं स्वराज 11 डोले टीम के लिए. परंतु हा सुद्धा की योगायोग आपण म्हणू शकतोय जरूर अनलकी आहे परंतु अशा गोष्टी आपण कधी जास्त वेळ दहा फलक्यावरती पाहत नसतो. चला बीसीसी बोरली संघ प्लीज पहा तुम्हाला वारंवार अनाउन्समेंट करणं वेळेसंदर्भात हे आम्हाला सुद्धा आवडत नाही कारण यानंतर आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. खेळ आपण सुरू करा. अगला मैच सरस्वती खालिंग और श्री मीनाक्षी कांदली के बीच में. टॉस हो चुका है. खालिंग टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी चुनी है. आणि आतापर्यंत अजय तिन्ही जर गोलंदाज आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली 10च्या पुढे दाबा खर्च केलेले आहेत. सुरुवात पाहिली आपण पापा सुसेने पॉवर प्लेमध्ये षटक हाताळला 13 त्याने खर्च केला. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला आणि तिन्ही गोलंदाज विकेट टेकर आलेले आहेत. राहिलने 10 खर्च केल्या 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिली. सिन्नानं 12 खर्च केला 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. परंतु आता माजीत 15 धाबांचं मात्र या ठिकाणी संरक्षण करेल का. चेजिंग कंपलसरी है. पहले बल्लेबाजी करने का वो एक थोड़ा सा एडवांटेज आपको ज़रूर रहता है. विपक्षी टीम को 1 रन अतिरिक्त बनाना पड़ता है मैच जीतने के लिए जब चेस करने के लिए आते हैं. प्रेम के पास स्ट्राइक. बायत के गेंदबाज है माजिद. अनुभव की कोई कमी नहीं है लेकिन सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करने की ज़रूरत है इस वक्त. प्रेम खेलने के लिए तैयार. माजिद चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट. तेज तर्रार फुलर लेंथ गेंद. बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर रखा और बीट किया बैटर को. अच्छी शुरुआत माजिद के लिए. बल्लेबाजों को चाहिए कि बल्ले पर गेंद ले कम से कम. अक्रॉस द लाइन उठाकर खेलना चाहते थे. थोड़ी सी अंदर की तरफ आई टप्पा पड़ने के बाद. इनसाइड एज को बीट करती हुई गेंद. अच्छी शुरुआत माजिद के लिए. पहिला चेंडू डॉट हाताळलाय आणि आता मात्र या ठिकाणी ड्यूवर नाईस सिक्वेशन आपण म्हणू शकतोय. 5 चेंडू 15 धाब्यांची गरज. हो अजून एक चांगला चेंडू परफेक्टली वाईट यॉर्कर. सलगता दुसरा निर्धाव चेंडू आणि त्यात मुली मी उल्लेख केला होता की जो अब्दुल्ला झेल पकडला होता तो झेल नाही तरी सामना पकडला असं म्हणायला हरकत नाहीये कारण आता इथून 4 चेंडूमध्ये 15 धाबा होणार का हा आता मात्र मोठा प्रश्न निर्माण झालाय डोले संघाच्या खेम्यामध्ये. आतिश जब तक क्रीज पर थे डोले टीम काफ़ी आश्वस्त नज़र आ रही थी लेकिन अब दबाव लगातार बढ़ता जा रहा है. लगातार 2 डॉट गेंदे. प्रेम को कुछ ना कुछ तो अलग करना पड़ेगा रन्स बनाने के लिए. 4 गेंदों में 15 रन चाहिए. यहां पर मौका बना है फुल टॉस लेकिन मिस इट. ओहो उसका ज़्यादा लाभ नहीं उठा पाए हैं. नोमैंस लैंड में ज़रूर 2 रन मिलेंगे यहाँ पर और 2 ही मिलेंगे. ये अच्छा अवसर था बैटर के पास. हिटमी बॉल थी कहीं ना कहीं. माजिद भी जानते हैं कि यहाँ पर गलती हो गई थी उनके द्वारा लेकिन बल्लेबाज सही तरह से टाइम नहीं कर पाए कनेक्ट नहीं कर पाए थे. 3 गेंदे 13 रन. बड़े स्ट्रोक की ज़रूरत है. सिंगल डबल से ये रन्स नहीं बनाए जा सकते अब यहाँ से. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग डीप मिड विकेट लॉन्ग ऑन मौजूद है. खाऊ कॉर्नर पर फील्डर. ऑफ साइड में एक खिलाड़ी बाउंड्री पर. बढ़िया स्ट्रोक बॉलर के बगल में से ड्राइव कर दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. सही समय पर चौका निकलता हुआ प्रेम के बैट से. मॅच ऑन. सामना संपला नाहीये. जर अशा प्रमाणे फटके जर येत राहिले तर मात्र इथून सुद्धा मात्र धाबांचा पाठलाग होऊ शकतोय. 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 2 मध्ये इथून 9 धाब्यांची गरज. जबरदस्त फटका पाहिला अगदी सरळ बॅटने लॉफ्ट हे ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी आता आवश्यकता आहे टीम स्वराज डोले संघाला.
प्रेमकडे क्षमता आहे, ज्याप्रमाणे अजय या फटक्या तरी केला आहे. अगदी कॉन्फिडन्स लेवलचा फटका पहिला पण परफेक्ट मिडल त्याने केला, परंतु त्याचं कार्य अजून संपलेलं नाहीये. मात्र इथे अदा करावा लागेल आणि जर याप्रमाणे इथून धाबा तरी जोडल्या तर आय थिंक ढोले गावामध्ये त्याची मिरवणूक काढली जाऊ शकेल. 2 गेंदे 9 रन. माजिद फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार, बहुत दूर भेज दिया गेंद को, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. व्हाट अ शॉट एंड व्हाट अ मॅच. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकेल आणि आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी हा सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या सगळं आता DRS ची मागणी केलेली आहे की हा चेंडू लीगल आहे की अनलीगल आहे, परंतु अजय जबरदस्त मॅच. और सही सोच वहां पर ढोली टीम की कि DRS लिया है, क्योंकि DRS है उनके पास, इसके बाद एक ही गेंद बच जाती है यदि नहीं लेते हैं तो यहाँ पर देखते हैं कि क्या होता है. DRS है तो उसका इस्तेमाल करना भी जरूरी है. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी. हालांकि ये निर्णय आने वाला है, ये सबको पता ही था, लेकिन DRS था तो उसका यूज करना भी गलत बात नहीं है, क्योंकि मैच बहुत ही क्रूशियल होता हुआ, लेकिन मैक्सिमम 6 रन प्राप्त किए हैं प्रेम ने, और अब एक गेंद पर 3 रन चाहिए कंपल्सरी. निश्चितपणे या जबरदस्त मात्र या ठिकाणी या सामना पाला. बाजूला पाहू शकेल BCC बोरिवली, दुसऱ्या बाजूला स्वराज 11 डोले आणि हा सामना आता मात्र पाहू शकेल की माजिद वर्सेस प्रेम झालाय. कारण BCC संघाला सामना जिंकायचा. गोल्डन डिलिव्हरी गोलंदाज माजिदला हाताळावी लागेल आणि जर हा सामना जिंकायचा असेल डोले संघाला तर मात्र प्रेमला मात्र या चेंडूवरती 3 धाबा जोडावा लागतील. 25. बहुत ही रोमांचक स्थिति में ये मैच, क्रिकेट का रोमांच चरम सीमा पर इस समय. माजिद आखिरी गेंद लेकर सामना करेंगे प्रेम. एक गेंद, ओ छोड़ दिया है, वाइड है. अभी कुछ भी हो सकता है की आता मात्र या ठिकाणी अजय मोठाच फटका खेळला पाहिजे, याची आता आवश्यकता नाहीये. तुम्ही इथे गॅप शोधला किंवा एखादा पाहिलं तर जमिनीच्या मार्गाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा इथून 2 धाबा होऊ शकतात. आणि आता मात्र पाहू शकाल जे खेळाडू आता मात्र खुर्च्याने होते ते आता मात्र पायांवरती आपले उभे आहेत आणि जर या 2 धाबा जर निघाल्या तर मात्र या ठिकाणी सोने पे सुहागा. शेवटचा बॉल विजयासाठी 2 धाब्याची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पिछली 3 गेंदों पर 13 रन आ चुके हैं. पहली 2 गेंदें डॉट थी माजिद की, लेकिन पलटवार किया है प्रेम ने. आखिरी गेंद 2 रन चाहिए. खेल दिया है आउटफील्ड में, 2 रन लेना चाहेंगे और फील्डर नहीं रोक पाए हैं. इसके साथ ये मुकाबला जीत लिया है स्वराज 11 डोले टीम ने. आखिरी गेंद पर 0. जबरदस्त सामना आणि पाहू शकला प्रेमने कुठल्या प्रकारे गोलंदाजावरती प्रेम दाखवला नाही, परंतु चेंडूवरती त्याने जरूर प्रेम केला असं म्हणावं लागेल. अतिशय सुंदर फटकेबाजी. सुरुवातीला पाहिलं तो प्रेम पूर्णपणे सासपडला आणि मी तर म्हणेन की 7 खून माप ज्या अनुषंगाने तरी खेळ साकारलाय. आणि आपण मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार सामन्यामध्ये काय केले महत्वपूर्ण नाही, ज्या खेळाडूने सामना जिंकून दिलाय अर्थात तोच हिरो राहिलाय सामन्यातील. स्वराज 11 डोळे संघाचा मिस्टर प्रेम इज द मॅन ऑफ दी मॅच. 7 चेंडू त्याने फेस केले आणि 17 धाबांची जबरदस्त मॅच विनिंग केली त्याने साकारली. प्रेम आपण यायचा सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी वेल प्लेड.